शिरढोण स्थित क्रांतिवीर मैदान में ग्राम पंचायत द्वारा बनाए गए समालोचन कक्ष का उद्घाटन शुक्रवार को विधायक विवेक पाटिल के हाथों संपन्न हुआ। इस कार्यक्रम के लिए पूर्व जेडपी सदस्य एसके नाइक, राम भोईर, पंचायत समिति सदस्य जीवन म्हात्रे, सरपंच नंदा भोईर, उप सरपंच मंगेश बाकड़ीकर, विश्वनाथ भोपी, कांग्रेस के नेता बालू भोपी, शिरढोण ग्राम पंचायत के पूर्व सरपंच, उप सरपंच, सदस्य एवं ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। कार्यक्रम के दौरान शिरढोण ग्राम पंचायत के सरपंच एवं उप सरपंचों का सत्कार विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर ग्राम पंचायत के पदाधिकारियों का अभिनंदन करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि इस समालोचन कक्ष में भी ग्राम विकास के निर्णय लिए जाएंगे। आपल्या ग्राम पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व त्यांचे सहकारी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की पनवेल तालुक्यामध्ये क्रिकेट विभागासाठी समालोचन कक्ष बांधणारी ही पहिली ग्राम पंचायत ठरलेली आहे असं मला जाहीर करावं वाटतं आणि म्हणून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की माणसाच्या जीवनामध्ये माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्या अंगातील कलागुण दाखवण्याची संधी त्यांना प्राप्त झाली पाहिजे। आपल्या गावातील विविध क्षेत्रात क्रिकेटमध्येच नव्हे तर विविध कला आणि क्रीडा गुणामध्ये ज्यांच्या अंगामध्ये सुप्त गुण आहेत त्यांना ते सुप्त गुण प्रदर्शित करण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगली प्रकारची एक चांगली व्यवस्था आज या समालोचन कक्षाच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे। या समालोचन कक्षाला आद्य क्रांतिवीरांचं नाव दिलेलं आहे, तेही त्यांची दूरदृष्टी निश्चितपणे मोठी आहे आणि हे समालोचन कक्ष नाव असलं तरी एक स्टेजच आहे, म्हणजे आधी नाटक सुद्धा या ठिकाणी होऊ शकते, एवढं मोठं चांगलं स्टेज, भव्य स्टेज या ठिकाणी बांधलेलं आहे। त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये असेच चांगले कार्यक्रम ते ग्रामपंचायतीच्या गावाच्या विकासासाठी घेतील आणि योग्य रीतीने राबवतील अशा प्रकारचा विश्वास त्यांच्याबद्दल या ठिकाणी मी व्यक्त करतो। वहीं पूर्व सरपंच तथा उप सरपंचों के सत्कार समारोह के बारे में भाष्य करते हुए श्री पाटिल ने कहा कि अपने कार्यकाल में ग्राम विकास योजनाओं में अमूल्य योगदान देने वाले सरपंच एवं उप सरपंचों का सम्मान कर शिरढोण ग्रामवासियों ने नया आदर्श स्थापित किया है। आणि तुम्ही एक नवीन उपक्रम केलेला आहे, कारण उगवत्याला सर्व नमस्कार करतात, मावळत्याला काय फारसा कोणी नमस्कार करतात दिसत नाही। माजी सरपंचाचा सत्कार, भावी सरपंचाचा सत्कार कोणी करतं, आधी सरपंचाचा सत्कार कोणी करतं, पण माजी सरपंच आणि उपसरपंचाचा सत्कार करण्याचा एक वेगळी पद्धती, एक नवीन पद्धती तुम्ही अवलंबली आहे, त्याच्याबद्दल तुमचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो। कारण ज्या सरपंचाने आपल्या गावासाठी काम चांगलं केलेलं आहे आणि चांगलं काम करून गावाच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले, त्याची सुद्धा आठवण ठेवणारे आताचा आपल्या ग्रामपंचायतीचा संपूर्ण सदस्य आहेत, सरपंच, उपसरपंच आहेत, ही देखील आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे। देश में महिलाओं पर हो रहे अत्याचार के खिलाफ अपना गुस्सा जाहिर करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि हमारी बहु बेटियों पर बुरी नजर रखने वालों को कतई बख्शा नहीं जाएगा। देशामध्ये आज एका महिलांवर अत्याचार होतात, बलात्कार होतात, आज वर्तमानपत्र उघडलं तर कुणाला तरी बलात्कार झाल्याची बातमी दुर्दैवानं आपल्याला वाचायला मिळते। आपण कुठल्याही टीव्हीचं चॅनल बातम्यांचं चालू केलं
तर ब्रेकिंग न्यूज ही येत असते का कुठल्या तरी मुलीवर कुठल्या तरी बाईवर बलात्कार झालेला असते. तर अशा प्रकारची बलात्काराची घटना आपल्याकडे सोलापूरमध्ये दोन झालेली आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला कायदा हातात घ्यावा लागेल आणि बलात्कार करणाऱ्यांना कायदा आणि शासन काय शिक्षा देईल, जशी दरोडेखोरांना शिक्षा देईल तसंच बलात्काराला सुद्धा शिक्षा देण्याचं काम आपल्याला महिलांनी आणि पुरुषांनी आपल्याला हातात घेतली पाहिजे. आणि त्या ठिकाणी दहशत निर्माण झाली पाहिजे की आमच्या या तालुक्याच्या महिलेवर, आमच्या तालुक्याच्या मुलीवर पण वाटणी नजर करून बघणार असेल तर त्याचे डोळे तिथल्याशिवाय काढल्याशिवाय ठेवणार नाही. अशा प्रकारचा निर्धार या ठिकाणी आपल्याला व्यक्त करावा. हे ज्या दिवशी आपण करू, ज्या क्षणापासून करू, त्यावेळेस आपल्या आया बहिणींच्या इज्जतीकडे बघण्याचा प्रयत्न कोणी करू शकणार नाही. अशा प्रकारचं काम निश्चितपणे आपल्याला करावं लागेल. इस दौरान कांग्रेस के कार्यकर्ता बालू महादू भोपी ने विधायक विवेक पाटिल द्वारा शिरढोण की गरिमा को बचाने के लिए जो योगदान दिया गया उसके बारे में उपस्थितों को अवगत कराया. आमदार साहेबांनी एक काम आपल्याकरता, आपल्या गावाच्या शान आणि गावाचं मोठेपण, या गावाची एकी राखण्याकरता केले. जून 2011 मध्ये आपल्याकडे एक बाका प्रसंग घडला आणि आपण फार मोठ्या चिंतेमध्ये, आपल्या फार मोठ्या अडचणीमध्ये आपण सापडलो होतो. तो म्हणजे आपल्या गावामध्ये एक चोर म्हणून मारला गेलेला माणूस हा गावाने मारला आणि गावाची अब्रू वेशीवर टांगली जाण्याची फार मोठी शक्यता होती. गावामध्ये भेदाभेदीचं वातावरण, राजकीय मतभेदाचं वातावरण आणि एकूण सर्वसामान्य माणसामुळं त्याच्यामध्ये खेचली जातील आणि सगळा गाव उद्ध्वस्त बेचिराख होईल या भीतीने ग्रस्त होऊन मीही त्यांच्याकडे धाव घेतली. आणि विशेष म्हणजे पंचायत समितीचे त्यावेळेचे सभापती काशीनाथ पाटील आणि माननीय आमदारांनी या गोष्टीमध्ये अतिशय बारकाईने लक्ष घातलं. शिरढोण गावाची शांतता भंग होऊ नये, शिरढोण गावाचं मोठेपण, म्हणजे एवढा मोठा इतिहास असलेला गाव ह्या केवळ एक आपल्या उत्साही भागामुळे कोणी स्वइच्छेने मानलं नाही, परंतु हे गावाच्या संरक्षणाकरता गावाने पंचायतीने दिलेली एक जबाबदारी म्हणून ती पार पाडली तरुणांनी. मग त्याच्यामध्ये तेही बेचिराख होऊ नये, गावाची इज्जत जाऊ नये आणि गावामध्ये असं जर वातावरण राहिलं तर पिढ्यानपिढ्या हे सुडाचं वातावरण पुढे शिल्लक राहील आणि मग राजकारण, व्यक्तिकारण ह्या सगळ्या मिळून त्याच्यामध्ये हातभार लावतील आणि मग हे शिरढोणचं गाव फार वाईट म्हणजे रसात आला जाईल. आणि त्याच्यामध्ये आमदार साहेबांनी एक मोठं काम केलं. ते काम म्हणजे ही केस कशा पद्धतीने हँडल करता येईल त्याच्याशी त्यांचे आणि आमची चर्चा झाली आणि त्यांनी त्या पनवेलच्या इन्स्पेक्टरला बसवून, इन्स्पेक्टर घडवले, आमदार साहेब आणि मी आणि माझ्याबरोबर त्यावेळेला श्याम म्हात्रे होते आणि हे सगळं त्यांनी घडवून दिलं. हे जर घडवलं नसतं तर ज्याला उचललं असतं पोलिसांनी त्यांनी आणखी 10 लोकांची नाव सांगितली असती, त्या 10 लोकांनी आणखी 10 लोकांची नाव सांगितली असती आणि अर्धा गाव त्या पोलीस इतर ठिकाणी घडलेल्या केसेस आहेत. इतर ठिकाणी अशीच बेचिराखी होऊन गेले. ही इतक्या पद्धतशीर हँडल केलं आणि त्याचं श्रेय सारं त्याला जातंय. जरी मी पुढे राहून ते हँडल केलं किंवा ते कायदेशीर लढाई केली असली तर त्याच्या पाठीमागचे आमदाराचे सूत्रधार आमदार साहेब होते.